वरळीत मनसेनं पोस्टरबाजी केलेली आहे। मनसे पदाधिकाऱ्यांची पोस्टरबाजीच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंवर टीका करण्यात आलेली आहे। बर्फातला प्राणी बर्फातच पाठवू, संदीप देशपांडे यांना निवडून आणूया, भावी आमदार म्हणून संदीप देशपांडे यांचा पोस्टरवर उल्लेख केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून वरळी विधानसभेवरून ठाकरे गट आणि मनसे यांच्या टीका टिप्पणी सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, मनसे पदाधिकाऱ्यांनी पोस्टरबाजीच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे, काय अधिकची माहिती आहे? किरण, आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून हे सगळी टीका टिप्पणी जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। मनसेकडून मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झालेले आहे। मनसे नेत्यांच्या तशा पद्धतीच्या गाठीभेटी बैठका देखील सुरू झालेल्या आहेत आणि यावरूनच सध्या टीका टिप्पणी जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। मनसे पदाधिकाऱ्यांनी आता वरळीमध्ये काही ठिकाणी अशा पद्धतीचे पोस्टर लावलेले आहेत आणि या पोस्टरच्या मजकुरावरून आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे की वरळीचे आमदार जे आहेत ते विद्यमान ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे आहेत। त्यांचा हा सगळा मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघातून आता मनसे नेते संदीप देशपांडे हे निवडणूक लढणार आहेत। त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे सगळं राजकीय वातावरण जे आहे ते सध्या निर्माण झालेलं वरळीमध्ये पाहायला मिळत आहे। अगदीच देवेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।